नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अहमदनगर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा निषेध करण्याकरिता नगरसेवक विकास म्हैसूर यांनी अहमदनगर नगरपालिकेत गावित साहेब नसल्या कारणाने त्यांच्याच खुर्चीवर शाल व हार टाकून त्यांचा निषेध म्हणून हार आणि शाल टाकून सत्कार केला. आज नगरपालिका येथे गावित साहेब यांना सकाळीच फोन केला होता मी की साहेब तुमची मला भेट गरजेची आहे, पण ते इंटिमेशन देऊन सुद्धा ते आले नाही. तर त्यांना त्यांचं प्रतिकार रूप हे त्यांची खुर्ची आहे, त्या खुर्चीवर त्यांना शॉल, हार आणि एक त्यांना आपण एक मान सन्मान दिलं. एक मोठा काम त्यांनी या अंबरनाथ शहरामध्ये केलेलं आहे. माझी सभागृहामध्ये एक मागणी होती 30 जुलैला जेव्हा महासभा होती, त्या महासभामध्ये एक माझी मागणी होती. त्या प्रीती हॉटेलचा मागं, जयशंकर हॉटेलचा मागं एक 1.5 ते 2 गुंठेची जागा आहे नगरपालिका याची, त्यांच्या आपल्या मालकीची असून सुद्धाही त्यावर अतिक्रमण झालेले आहेत. तिथं काही अनधिकृत धंदे चालू आहे, तिथं मटक्याचे धंदे चालू आहे, तिथं लोकांनी अक्षरशः दारू बनण्याचा अड्डा तिथं चाललेला आहे. तर या विरोधात मी आवाज उचललेला, या साहेबांची मी मागणी केली होती सीओ साहेबांना की तुम्ही ते तोडण्यात द्यावी. तर त्यांनी काय कारवाई केली, तिथं एक महिला विधवा बाई बसते, रोटी भाजी याचा व्यवसाय करते, त्याची एक टपरी तोडली आणि बाजूला एक बिडी सिगरेट होता त्याची टपरी तोडलेली. बाकी जसं आहे तसंच आहे. तर एवढा मोठा धाडस, एवढा मोठा कार्यक्रम आपले माननीय श्री गावित साहेबांनी केले, तर त्यांना मान सन्मान देणं मला गरजेचं होतं. म्हणून त्यांना आपण मान सन्मान देतोय की आपण गरिबांवर एवढा मोठा कार्यक्रम आपण गरिबांसाठी केला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. अनाधिकृतपणे बांधकाम केले, काल तुम्ही पण गेले, साहेब पण गेले, गावित साहेब पण गेले, नेमके 2-3 टपरे आणि 2-3 शेड काढले. आज पण जे वाईन शॉपचं मागं जो मोठा शेड आहे तर तसंच आहे. तिथून मी पुढे काल जाऊन आलो, तिथं पुढे गेलो की कोपऱ्याला ते पण शेड, बस स्टँडचा वाईन शॉप, मंदिरात तिथं वाईन शॉप आहे ना, म्हणजे अख्खा गाव जाग जाहीर आहे, तिथं मटक्याचा धंदा चालू आहे. आणि महासभेमध्ये 3 जुलैला मी प्रश्न निर्माण केलेला, तिथं मटका चालू आहे आणि ते अनधिकृत आहे. म्हणजे शासनाची त्या लोकांनी बांधकाम अनधिकृतपणे केले. आपले अधिकारी शंकेसाहेब एकदम मी टार्गेट करत नाही, कोणी आपण राहायला दिलं तसं पण दोन या तर तुम्ही घाबरता, प्रशासन त्याला घाबरतो किंवा त्यांच्याकडून तुम्ही हप्ता वसूल करा, या दोघांपैकी एक होतो. आता मी आलो, जो शेड होते ना त्याचा जो बांधकाम आहे तो 2005ला मी स्वतः रावसाहेब असताना तहसीलदार तोडले आहे, नगरपालिकेने बोललोय ना साहेब. मी चुकीची माहिती कधीच ना अधिकाऱ्याला देऊ शकत ना सन्मान्य नगरसेवकांना. तुम्ही तर माझे मित्र सांगा. तो 2005ला साहेब रावसाहेब असताना तहसीलदारांनी ती कारवाई केली होती, तहसीलदार साहेबांनी, आणि ती भिंत एक पाडली होती. ती भिंत त्याने बांधली, पण तो बांधकाम साहेब मी जेव्हा 2005ला रावसाहेबांनी जेव्हा मागणी केली होती तेव्हा तो बांधकाम तेव्हाच आहे असं माझ्या निदर्शनात येतं. ठीक आहे, तो अनलिगल आहे, त्याला आपण पत्र देतो आम्ही, निदर्शनात येतं. ठीक आहे, तो अनलिगल आहे, त्याला आपण पत्र देतो आम्ही. जर तो नाही तिथं अनधिकृतपणे टपऱ्या, अनधिकृतपणे तिथं बांधकाम केलेलं आहे आणि ते दिसतंय लोकांना. तर त्या विरोधात मी त्यांना विचारलेला प्रश्न की तुम्ही ते का तोडत नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कारवाई करू. 3 जुलैला मी आवाज उचलल्यानंतर 14 जुलैला यांना पत्र दिलं, तर काल त्याच्यावर कारवाई झाली. तर कारवाई त्यावर काय झाली, फक्त एक टपरी तिथून उचलली आणि एक गरीब महिला तिथं रोटी आणि भाजी याचा व्यवसाय करत होते, त्याची त्यांनी ते शेड तोडलं. पण मुख्य जो तो शेड आहे तिथं अजूनही तो शेड तसंच आहे. मला वाटतं नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे पण आहेत ते अतिक्रमण विभागामध्ये यांच्याकडून पैसे घेतात किंवा ते त्यांचे जावाई लागू नये. जर पैसे घेत नसतील तर तेथे जावाई नक्की आहे. ते जिथं बांधकाम झालेलं आहे तर त्यांचा विरोध करण्यासाठी आज त्यांचे ढोल ताशांनी त्यांना आपण एक एवढं मोठं काम केलं. एक गरिबांची त्यांनी हातकाडी तोडली, एक गरिबांचं त्यांनी एक टपरी तोडली. तर ते एवढं मोठं काम कोणी करू शकत नाही. एवढं मोठं धाडस गावित साहेबांनी केलं. तर त्या गावित साहेबांना काहीतरी आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे. एवढं मोठं काम कोण करणार आहे न घाबरता कुणाशी.
तर त्यांना आज आपण एक शॉल आपल्याला भेटले नाही, तर त्यांच्या खुर्चीवर आपण एक हार आणि एक शॉल आपण तिथं त्यांना दिलेले आहे. आमच्या शिवसेनेमध्ये 2 आहेत. आमचा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही पडतो. आम्ही प्रयत्न करतोय कानावर आवाज पडो, पण ज्या दिवशी कानावर पडणार नाही तर आम्हाला दुसरा ऑप्शन माननीय श्री सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.